संदीप नाईक प्रतिष्ठान यांच्या सौजन्यानं आयोजित केलेल्या ज्येष्ठ नागरिक सन्मान छत्री वाटपासाठी उपस्थित असलेले ऐरोलीचे प्रथम आमदार भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष आदरणीय संदीप नाईक, माझे सहकारी सहयोगानं हा कार्यक्रम होतोय विवेकी चाळे, माझे अन्य सहकारी आणि श्रीनगरमध्ये उपस्थित ज्येष्ठ नागरिक बंधारे बहीण, खरं पाहता श्रीनगरमध्ये ज्येष्ठ नागरिक मोठ्या प्रमाणामध्ये आहेत आणि विरुगा केंद्र त्या ठिकाणी निर्माण झालं, सभासद संख्या त्या ठिकाणी वाढलेली आहे, ठिकाणी वसलेले आहेत। त्या ठिकाणी हे ज्येष्ठ नागरिक आपल्या सुखदुःखाच्या चर्चा त्या ठिकाणी करत असतात। संदीप नाईक हे भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्षाचे सभापती होते। 3 वेळा या महानगरपालिकेचा अर्थसंकल्प त्यांनी मांडला होता, त्यामुळे त्यांना त्या ठिकाणी निश्चित स्वरूपामध्ये या नव्या मुंबई शहराची जाण आहे आणि त्याच्यात भर पडून तरुणींसाठी काय कार्यक्रम राबवायचे, मग तो झोपडपट्टी असेल, शहरातला असेल, गावातला असेल, या सर्वसामान्य माणसाला त्या ठिकाणी निश्चित स्वरूपामध्ये अग्रस्थान देण्याचं काम संदीप नाईक यांच्या त्या ठिकाणी होणार आहे आणि म्हणून त्या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक त्यांना कुठेतरी एक सहकार्य म्हणा, त्या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून त्या काही कार्य सुविधा निर्माण करण्याचा प्रयत्न आहे। आज त्याचा एक छोटासा कार्यक्रम त्या ठिकाणी छत्री वाटपाचा कार्यक्रम आहे। भविष्यामध्ये त्या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र असं आरोग्य शिबिर त्या ठिकाणी असायला पाहिजे, या दृष्टिकोनातून सुद्धा त्यांनी प्लॅनिंग केलेलं आहे आणि त्या माध्यमातून या श्रीनगरमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य शिबिर त्या ठिकाणी घेतलं जाईल। नुसतं आरोग्य शिबिर नाही तर एखाद त्या ठिकाणी व्यक्ती एक आवश्यक गोष्टी जर असेल तर त्याला निश्चित स्वरूपामध्ये ग्रामोत्तर हॉस्पिटलमध्ये रुग्णांना उपचार करण्याची योजना त्यांनी आखलेली आहे। त्याची सुरुवात त्या ठिकाणी शिबिर त्या ठिकाणी छत्री वाटप, कांदा वाटप वगैरे करत असतात, परंतु संदीप नाईकांना वाटलं की पावसाळा सुरू झालेला आहे, कुठेतरी ज्येष्ठ नागरिकांच्या बरोबर इथं साधा होता, त्यांच्या व्यथा त्या ठिकाणी जाणून घ्याव्या आणि त्या सोडवण्याच्या दृष्टिकोनातून एक निश्चित स्वरूपामध्ये प्रयत्न करण्याची त्यांची मनामध्ये इच्छा आहे आणि त्या माध्यमातून संदीप नाईक आज त्या ठिकाणी आलेले आहेत। विजय साळे यांनी निश्चित स्वरूपामध्ये कधी कधी मी त्याला बोलतो का अधिकारामध्ये सांगावे ते विना वेतनाचा व्यर्थ, अशा पद्धतीने सातत्यानं त्याला सांगण्याचं काम करतो, जेणेकरून लोकांची मनं जिंकण्याच्या माध्यमातून आणि टप्प्याटप्प्याने विजय साहेबांनी त्या ठिकाणी सुधारणा होत चालली, लोकांमध्ये जायला शिक, लोकांच्या बरोबर येतात आणि अशा पद्धतीने टप्प्याटप्प्याने विजय साहेब कुठेतरी त्या ठिकाणी त्या श्रीनगरमध्ये सामाजिक झाले। आदरणीय लोकनेते गणेशजी नाईक साहेब यांनी त्यांना संधी दिली, प्रभाग समितीच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्यांच्या सोसायटीमध्ये काही वर्षी आपल्या लोकनेते गणेशजी नाईक साहेब यांचे एक मंत्र आहे, राजकारणाच्या पलीकडे जाऊन त्या ठिकाणी समाजकारण एक महत्वाचा घटक आहे आणि समाजकारण करत असताना तो ज्येष्ठ नागरिक असेल, तो युवक असेल, तो युवती असेल,
त्यांना निश्चित स्वरूपामध्ये प्राधान्य देण्यात आजच्या कालखंडामध्ये कोरोनाच्या कालखंडामध्ये त्या ठिकाणी अन्य नेते मंडळी त्या ठिकाणी कधी रस्त्यावर दिसली परंतु निश्चित स्वरूपामध्ये गणेश नेत्यांच्या तालमीमध्ये आम्ही तयार झालेली कार्यकर्ते त्या ठिकाणी सातत्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम त्या ठिकाणी केलं सोसायटीमध्ये त्या काम करते वर्षे कालखंडामध्ये त्या ठिकाणी निश्चित स्वरूपात या श्रीनगरमध्ये काही वर्षी त्या ठिकाणी 1999 दर पाण्याचं दर कमी होतं आणि ते दर आपण त्या ठिकाणी प्रत्येक सोसायटीचं एक समान करण्याचं काम त्या कालखंडामध्ये हे निश्चित स्वरूपामध्ये आदरणीय गणेशजी नाईक साहेब यांच्यामध्ये शक्य झालं. भविष्यामध्ये आपण निश्चित स्वरूपामध्ये चांगल्या विचाराची देवाणघेवाण करत असताना त्या ठिकाणी एक आपला विचार असायला पाहिजे की सातत्य जे समाजसेवेतून घेतलेलं आहे ते आदरणीय गणेशजी नाईक आज संदीप नाईक या नवीन मुंबई शहरामध्ये काम करत आहे. भविष्यामध्ये निश्चित स्वरूपामध्ये आपण सहकार्य करायची अपेक्षा व्यक्त करत असताना आज मोठ्या प्रमाणात आपण बराच वेळ झालेला आहे आणि दुसरा कार्यक्रम अध्यक्षाला होता त्यामुळे या ठिकाणी उशीर झाला परंतु त्या ठिकाणी आपण तोपर्यंत थांबला त्याबद्दल